एका नाटकामध्ये काम केलं, म्हणजे महानाट्य होतं औरंगाबाद. म्हणजे माझी पहिली सुरुवात तिथूनच झालेली आहे. मी असं एक टाइमपास म्हणून त्या ऑडिशनला गेलो होतो. माझा एक मित्र आणि आम्ही सगळे टाइमपास म्हणून गेलो होतो. आता तुम्हाला आठवत असेल की आपलं एसबी कॉलेज आहे. येस. एसबी कॉलेजच्या तिथे एक अन्नाचा डोसा आहे बघा. हो, बिलकुल बिलकुल. येस, त्या अन्नाचा डोसा आम्ही खायला गेलो होतो त्यावेळेस. आणि त्यावेळेस मला कळलं होतं की माझ्या वडिलांनी सांगितलं होतं मला की आज एक ऑडिशन आहे तर महानाट्याचं, तर डॉक्टर अमोल कोल्हे त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत आणि रवी पटवर्धन निगेटिव्ह भूमिकेत आहेत. तर म्हटलं अरे हे नाटक आपल्याला बघायचं, असं मी म्हटलं होतं. बघायचं आहे. तर मग मित्रांना आम्ही डोसा वगैरे खायला गेलो. तो म्हणे की अरे टाइमपास करते. मला चल यहाँ पे एक ऑडिशन हो रहा है, वहाँ पर जाके देखते क्या होता है, नाही क्या. मग तिथे गेलो आणि ते सगळं तामझाम बघितलं. म्हटलं अरे हे जरा काहीतरी, पण घाबरायचं नाही, भिडसता स्वभाव, भिडायचं. मग मला आला पहिलं स्क्रिप्ट. मला आलं होतं पहिलं स्क्रिप्ट म्हणजे हंबीरराव मोहित्यांचा डायलॉग. स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते ह्यांचा डायलॉग मला आला. आणि कितव्या वर्षी? त्यावेळेस मी असेल बघा एक 17, 18, 19 वर्षाचा असेल. ओके. हंबीररावांचा डायलॉग दिला. 19 वर्षाला म्हणजे मला हंबीररावचा डायलॉग आला. म्हणलं अरे बापरे. पण तरी मी म्हटलं नाही, पाठ करूयात आणि बोलूयात, जे होईल ते बघू आपण. तसं टाइमपास करायला चालू ना. मग मी तो ऑडिशन दिलं. त्यांना माझ्यात काय दिसलं माहित नाही. ते म्हणे की तू परत एकदा बोल. मग ते म्हणे की, मी म्हणलं ठीक आहे चल बोलतो. म्हणे मी तिकडे आहे म्हणे, मला तिथपर्यंत तुझा आवाज आला पाहिजे, म्हणजे थोडंसं 50 थोडंसं 50 फुटाचं त्यांनी वाढवलं. म्हणजे ठीक आहे. मग मी बोललो छानपैकी. मग ते म्हणे अरे हां चल मला एक 5 मिनिटात तुझे फोटोज आणून दे म्हणे. आता मी तर टाइमपाससाठी गेलो ना, 5 मिनिटात फोटो कुठून आणायचे ना, माझ्याकडे पैसे.